नमस्कार. मी सिंधू बागवे. वेल्वेट कविशा पब्लिकेशन हे जे आमचं पब्लिकेशन आहे त्याची मी कार्यकारी संपादिका. तर आत्ताच आम्ही 12 तारखेला 12 एप्रिलला विश्वविक्रम केलेला आहे. एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये एकाच मंचावर सर्वाधिक पुस्तक प्रकाशनाचा सर्वाधिक म्हणजे आम्ही 50 पुस्तकं प्रकाशित केली. तर हा एक विक्रम झालेला आहे. तर त्याचं मूळ जर आपण मुळाशी जर गेलो त्याच्या तर मुळात वेल्वेट कविशा हा एक ब्रँड आहे, म्हणजे सोशल मीडियावर प्रचलित ब्रँड आहे हा. आणखीन त्याच्या ज्या सर्व आहेत त्या वर्षा ठुकरूल. तर त्यांच्या विचारांची झेप फार प्रचंड आहे आणि आमची अशी ही मैत्रिणींची टीम आहे आणि त्या जसं गाईड करतात, त्यांच्या विचारांची जी दिशा आहे त्या आम्हाला मार्गदर्शन करतात आणि आम्ही सगळ्या मिळून मग असे प्रोजेक्ट कार्यरत करतोय. तर सुरुवात झाली जानेवारी 2025 मध्ये. तर तेव्हा असं झालं की सगळ्या आम्ही थोडं असं लिहिणाऱ्या आहोत, म्हणजे लेखिका आहेत, पण त्यांची पुस्तकं वगैरे प्रकाशित झालेली नाहीये. तर आम्ही मग असं ठरवलं की आपण हे जे नवोदित लेखक आहे, आम्हीही नवोदितच आहोत, आम्हीही थोडं लिहितो. तर तो एक वेगळा आनंद असतो की पुस्तक हातात आहे आणि ते पुस्तकात आपलं काहीतरी लिहून आलंय आणि जे परमनंट राहणार आहे आणि त्याचा आनंद हा म्हणजे अवर्णनीय आहे. तर असा आनंद देण्यासाठी वर्षा ठुकरूल ज्या आहेत त्या म्हणाल्या आपण काहीतरी केलं पाहिजे, समाजापुढे हे सगळं आलं पाहिजे, सगळ्यांचं लिखाण. आणि आमच्या ग्रुपमध्ये अगदी वयोगटाचं काहीच हे नाहीये, बार नाहीये. आत्ताच्या ज्या प्रकाशनात आहे ती एक 9 वर्षाची मुलगी होती, तिचंही पुस्तक प्रकाशित झालंय. आणखी एक 82 वर्षाचे काका आहेत, त्यांचंही पुस्तक प्रकाशित झालंय. तर असं काही म्हणजे काय म्हणतो आपण त्याला वयाची मर्यादा नाहीये. तर आम्ही जानेवारी 25 मध्ये आम्ही एक लेखन दिंडीचा प्रकाशन सोहळा केला, ज्याच्यामध्ये 35 लेखकांच्या कथा होत्या आणि त्याला इतका उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद मिळाला की मग ती घोडदौड आमची सुरूच झाली. मग ठाणे विभागात आम्ही लेखन वारी केली, लेखन यात्रा केली, नाशिकमध्ये लेखन वारी केली, त्याच्यानंतर कथानगरी झालं आणि आणखीनही बऱ्याचशा प्रोग्राम्सना, कार्यक्रमांना आमची टीम जात असते, गायडन्स करत असते. वर्षा ठुकरूल ज्या आहेत त्यांना स्वतःलाच हे जे म्हणजे त्या रायटर आहेत, आणखीन त्यांच्या वेबसाईट्स आहेत त्यांच्या आणि मैत्रिणींच्या मिळून. तर त्यांनी बरीचशी माहिती गोळा केली पुस्तक प्रकाशन करण्याच्या संदर्भात. आणि नंतर त्यांनी ते सगळं लाईक नंबर घेणं, ISBN नंबर घेणं किंवा प्रूफ रिडिंग आहे. तर आमची टीम आहे, तिने उभी केली, ती टीम आहे म्हणजे तिने उभी केली की लेखन आलं तिच्याकडे की मग कुणी प्रूफ रिडिंग करतं, एडिटिंग करतं, मग मुखपृष्ठासाठी सगळ्याच प्रकारचा गायडन्स, अगदी सुरुवातीपासून प्रकाशनापर्यंतचा सगळा गायडन्स हा तिच्याकडून मिळतो लेखकांना. म्हणजे तिच्याकडे पुस्तक आपलं लिखाण सुपूर्द केलं की त्याच्यानंतर तुमचं ते पुस्तक हातात येऊनच जातं. तुम्हाला त्यात काहीच करायचं नसतं. त्याच्यात दुरुस्त्या असतील, काय असतील, ते सगळंच ती सुचवत असते आणि गायडन्स करतच असते. तर हे असं करताना मग आधी 35 लेखक, 40 लेखक असं करता करता मग आम्हाला असं झालं की आपण एखादं मोठ्या स्केलवर काहीतरी करावं. आणि अशा प्रकारे हा कार्यक्रम जो विश्वविक्रमाचा कार्यक्रम आहे तो प्लॅन झाला आणि फार छोट्या गोष्टींची काळजी घेऊन तिने तो वर्कआउट केलेला आहे. म्हणजे इतका आनंद झाला आहे सगळ्यांना, त्या सगळ्या लेखकांना, त्यांच्या फॅमिलीजना. आणि आता त्या दिवशीच त्याच मंचावर आमच्याकडे इतक्या इतर लेखकांची विचारणा झाली की आता पुढचा कार्यक्रम कधी, आम्हाला आणखीन अशा प्रकारच्या कार्यक्रमांचा भाग व्हायचंय.
तर हे सगळं करताना फार आनंद होतो काही गोष्टींसाठी, की म्हणजे लहान थोर सगळेजण ह्या कार्यक्रमाचा भाग आहेत आणि सगळ्यांना आपलंसं म्हणजे लिहावंसं वाटतंय, आणखीन वाचावंसं वाटतंय. आम्ही लिहिलेलं आमच्या ग्रुपमध्ये वाचलंही जातं, त्याच्यावर काय म्हणतो आपण कमेंट्स टिप्पणी पण होते, काय काय कमी आहे त्याच्यात, काय जास्त आहे हे पण सांगितलं जातं. तर अशा प्रकारे मग हा एक वाचक वर्ग तयार होतोय, लेखक वर्गही तयार होतोय, सगळ्यांना उत्साहाचं वातावरण आहे. आणि आमचा ऍक्च्युली हाच काय म्हणतो आपण उद्देश आहे की हे जे आपली मराठी भाषा आहे ती सगळीकडे पोहोचली पाहिजे. म्हणजे आताच्या इंटरनेटच्या युगात म्हणजे मोबाईल हातात घेतला की तुम्हाला सगळं जग जवळ आलेलं आहे, पण आम्हाला असं हवं आहे की आपली भाषा टिकली पाहिजे, आपली भाषा वाचली पाहिजे, सगळ्यांनी वाचलं पाहिजे. वाचाल तर वाचाल, नाही का? तर त्यासाठी मग हा सगळा आमचा खटाटोप चालू आहे. आत्ता नुकतीच एक झेप सामाजिक संस्था अशी एक संस्था नोंदणी झालेली आहे आणि त्याच्या अंतर्गत पण आम्हाला खूप खूप काम करायचं आहे. वेगवेगळ्या सुरुवातीला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात पोहोचायचं आहे आणि नंतर बघू आणखी कुठवर पोहोचता येतं, देशांतर्गत किंवा इतर ठिकाणी. तर मूळ उद्देश हा आमचा हाच आहे की आपली भाषा वाढावी, वाचक वाढावेत, लेखक वाढावेत, आणखीन ते असे सगळे रेकॉर्ड्स आम्हाला करायचेच आहेत. तर हा असा सगळा प्रवास आहे आमचा. नमस्कार, मी वर्षा ठुकरुल वेल्वेट कविशा नावाने लिहिते. मी पहिली लेखिका आहे आणि आत्ता प्रकाशनाकडे आम्ही 10 महिने झाले प्रकाशनाकडे वळलोय. आत्ता जे रेकॉर्ड झाले ना ते माझ्यासारख्या लेखिकांना किंवा लेखकांना घेऊन आम्ही हे रेकॉर्ड केले. ज्या काही जणांची म्हणजे 4 ते 5 लोक सोडल्यास बाकीच्यांची पहिलंच पुस्तक आहे. याच्यात आम्ही खूप कमी पैशात पुस्तकं प्रोव्हाइड केली त्याच्यात. आणि हा जो कार्यक्रम होता किंवा काय तो काही लाखांच्या घरात होता, पण आम्ही आमच्या पदरचे म्हणा किंवा असं स्वतःचं हे करून म्हणजे नफा तर नव्हताच, तोटा सहन करून आम्ही हा कार्यक्रम केलेला आहे. आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डने त्याची दखल घेतली. याच्यासारखा आनंद नाही, कारण आम्ही सगळ्या गृहिणी आहोत. कोणी आमच्या टीममध्ये सगळ्या लेडीज आहेत 10. तर आम्ही 10 लेडीज मिळून हे सगळं म्हणजे सगळ्या बायका स्त्रियाच आहेत आणि हे लोक सगळं करतात आहेत. म्हणजे आपापले कामधंदे सांभाळून हे लोक करतात आहेत सगळं. तर मला त्याचं जास्त कौतुक आहे की कोणाच्याही सपोर्टशिवाय आम्ही आमचं करतोय. की एक 10 लोकांची आमच्याकडे टीम आहे. प्रूफ रिडिंग असू दे किंवा एडिटर असू दे, लेआउटवाले असू दे, तर ही 10 लोकांची एक्स्ट्रा टीम आहे. प्लस आमची जी व्यवस्थापन टीम आहे ती 10 लेडीजची आहे, ज्याच्यात ठाणे आहे, पुणे आहे, हे पिंपरी चिंचवडच्या काही मुली आहेत आणि नागपूरच्या काही मुली आहेत, असे सगळे आहेत. आणि यात वकील आहे. म्हणजे सगळ्या म्हणजे मी एक गृहिणी आहे पण माझ्याबरोबर सगळे उच्च शिक्षित, कोणी सायंटिस्ट वगैरे असे लोक ह्याला कनेक्टेड आहेत. आणि आम्ही ना हे एक मराठीचा वारसा म्हणा पुढे घेऊन चालणं असो किंवा आता जे मोबाईलच्या काळात मोबाईल पाहिला जातो खूप, तर तो न पाहता पुस्तक प्रिंट कसं होईल आणि त्याच्यासाठी कसं वाचक कसे वाढवता येईल ह्याच्याकडे आमचं थोडं लक्ष आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही कमी पैशात आणि उत्तम क्वालिटीचं आणि उत्तम दर्जाचं पुस्तक द्यायचा प्रयत्न करतोय. मॅडम, पुढे वाटचाल तुमची काय असेल, तुम्ही काय सांगाल? पुढे वाटचाल अशी आहे की लिहिणाऱ्या प्रत्येक हाताचं पुस्तक असलं पाहिजे. म्हणजे जो लिहितोय ना त्याने त्याचं पुस्तक असलं पाहिजे. जसं सुहास शिरवाळकरांची पुस्तकं आत्ताच्या पिढीत वाचली जातात तेव्हा त्यांना कोणी विचारत नव्हतं, तशीच ही पुस्तकं आत्ता जरी नाही वाचली गेली तरी काही काळांतराने ती वाचली जातील, एक 10-15 वर्षाने, ही आशा आहे. आणि मुलांसाठीची पुस्तकं आत्ता आम्ही जो प्रोजेक्ट केला त्यात 2 बालसाहित्य कथासंग्रह आहेत. तर आम्ही मुलांसाठीही ते करतोय. आता आमची जी झेप संस्था सिंधू मॅडमनी सांगितली त्याच्या अंतर्गत आम्ही आमचे विभाग प्रमुख करणार आहोत की काही आम्ही मराठीसाठी म्हणा किंवा वाचन संस्कृती वाढवण्यासाठी आम्ही त्याच्यावर काम करतोय. तर हे पुढे तुम्हाला कळून जाईल किंवा म्हणजे पुढे तुमच्या लक्षात येत राहील की आम्ही काम करतोय आणि निस्वार्थ बुद्धीने करतोय. आणि आता आम्हाला ते काही रस्त्यावर उतरून किंवा खळखटाक आम्हाला ते जमत नाही. आम्ही फार शांतपणे आमचं काम करत राहणार आहोत.